विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी उर्मिला हिने एक दिवस टी व्ही लावला आणि तिला काय आश्चर्य, टी व्हीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि चक्क त्यामध्ये तिला तिच्या बाई दिसल्या. मग तिने तिचा आनंद कसा व्यक्त केला तो आज आपण या पाठामधून पाहणार आहोत. आज बाईंशी तिने कसा संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय तो आता आपण पाहूया. प्रिय बाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात. मी तर आनंदानं उडालेच. हाका मारून आई, बाबा, आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची, शाळेची, तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली. आजोबा म्हणाले, अगं, या मोबाईलचं काही खरं नाही. त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, कायम आठवणीत राहील त्यांच्या. मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, हे सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. त्यांना एकदम भारी वाटलं. मला 3रीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले. मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतं. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर. रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास 2 तास मैदानावरच असते. टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात. तुम्ही कशा आहात? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय? त्याला फुलं येऊ लागली का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवलाय. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. तुमच्या पत्राची वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. बाई, सोबत माझा पत्ता देत आहे. उर्मिला माने, मुक्काम पोस्ट, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, पिन 415712. बाई, नक्की पत्र पाठवा हं. मी वाट पाहत आहे. तुमची उर्मिला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.